छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी शिवनेरी गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले आणि त्याचा व्हिडिओ अखेर समोर आलेला आहे। आपण व्हिडिओमध्ये बघू शकता। शिवनेरी गडावर हेलिकॉप्टर लँडिंग होताना बॅरिगेडचा अडथळा निर्माण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता। शिवजयंतीच्या दिवशी बुधवारी शिवनेरी गडावर हेलिपॅड तयार केलं होतं आणि हे हेलिपॅड आता वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं समजतंय। या हेलिपॅडवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार असे चौघही या हेलिकॉप्टरमध्ये होते। या हेलिकॉप्टरला लँडिंग करताना हेलिपॅड भोवती जे सुरक्षेकरता बॅरिगेड्स उभारले होते त्यामुळे धोका निर्माण झाला होता आणि त्यामुळे काही वेळ हे हेलिकॉप्टर हवेतच स्थिरावलं होतं। आपण व्हिडिओमध्ये स्पष्ट बघू शकता। हेलिकॉप्टर लँडिंगचा व्हिडिओ आता समोर आलाय। मात्र पायलटने सावधानता बाळगून पश्चिमेकडून आलेल्या हेलिकॉप्टरचं पूर्व पश्चिम असं लँडिंग न करता हेलिकॉप्टरची दिशा वेळीच पूर्वेकडून दक्षिणेकडे केली आणि हे हेलिकॉप्टर दक्षिण उत्तर असं सुरक्षितरित्या लँड केलं। हेलिकॉप्टर उतरल्यावर पायलटनं हा प्रकार संबंधित विभागाला सूचित करून ही गंभीर चूक लक्षात आणून दिली आणि त्यानंतर हे बॅरिगेड्स हटवण्यात आलं। या अगोदर देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरच्या लँडिंग वेळी दुर्घटना होता ते बचावले आहेत। त्यामुळे अशा पद्धतीच्या बेजबाबदार नियोजनावर प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे। जर शिवनेरीवर तो अपघात त्या दिवशी घडला असता तर मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकत होता। अशा प्रकारची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता होती। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।